आजकाल सर्वात जास्त फ्रॉड जे आधार कार्डनेच होता. तुमचा आधार कार्डचा जो 12 अंकी नंबर आहे, त्याच्याने तुमच्यावर फ्रॉड केला जातो. तुम्ही आधार कार्डचा उपयोग खूप काही ठिकाणी करता. जसं की तुम्ही कुठे हॉटेलमध्ये थांबता, तिथं तुम्ही आधार कार्ड देऊन देता किंवा कुठे सरकारी कामासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डची प्रिंट देता. तर हा 12 अंकी आधार कार्डनेच तुमच्यासमोर स्कॅम केला जातो. आधार कार्डने तुमच्या नावाने लोनसुद्धा घेऊन घेतात लोकं आणि तुम्हाला कळत नाही. तर याचाच एक चांगला उपाय म्हणून सरकारने एक मास आधार कार्ड लॉन्च केलं आहे आणि ते सर्वांचं असतं. त्याला फक्त डाउनलोड करायचा टाईम लागतो फक्त. तर ते कसं डाउनलोड करायचं त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर स्कॅम होण्यापासून जर तुम्हाला बचायचं असेल तर मास आधार कार्ड डाउनलोड करा आणि त्याचा उपयोग करा. त्याचा तुम्ही उपयोग कुठेही करू शकता. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर चला मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो की तुम्ही मास आधार कार्ड कसं डाउनलोड करू शकता. सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर येऊन ई आधार कार्ड डाउनलोड सर्च करायचं आहे आणि सर्वात वरती जी वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळते या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तीच तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल आणि तुम्हाला डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. हे कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर एक OTP येईल. तुमचा आधार कार्ड नंबर इथं पाहायला मिळून जातो. त्याच्यानंतर तुमचं जे कॅप्चर टाकलं ते कॅप्चर इथं येतं आणि तुम्हाला जे मास आधार कार्ड डाउनलोड करायचे त्याच्यासाठी तुम्हाला इथं टिक करायची आहे आणि तुम्हाला जे मोबाईलवर एक OTP आहे ते OTP इथं टाकायची आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे डाउनलोड होऊन जातं. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोड असा मेसेज येऊन जातो. जिथं तुमचं आधार कार्ड ऑलरेडी डाउनलोड झालेलं आहे. इथं क्रोम हिस्ट्रीमध्ये पाहू शकता ई आधार तुमचं इथं डाउनलोड झालेलं आहे. ई आधार कार्डवर तुम्ही जसं क्लिक करणार तुमच्यासमोर एक इंटरफेस येतो जिथं तुमच्याकडनं पासवर्ड मागितला जातो. तर तुमचं आधार कार्ड तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर एक पासवर्ड असतो जो सरकारने दिलेला असतो. तो पासवर्ड कसा तोडायचा तुम्हाला सांगतो. तुमचं जसं नाव असेल तुमचं मनीष कुमार जर तुमचं नाव असेल तर मनीषचे जे पहिले या प्रकारे तुमचा पासवर्ड असेल जसं ANIS पर्यंत तुमचं 4 अक्षर तुमच्या नावाचे असेल. पहिले तुमचं सरनेम असो तुमचं नाव असो काही पण असो त्याचे 4 अंक तुमचे आणि 4 अंक तुमचे ज्या सालमध्ये तुमचा जन्म झाला आहे म्हणजे 1996 असेल 1989 असेल 1990 असेल तर तो पुढचे अंक नाही फक्त एवढा तुमचं जन्मतारीख हा तुमचा पासवर्ड असेल. तर हा पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. असं आधार कार्ड तुमचं डाउनलोड होऊन जातं. तर हा मास आधार कार्ड आहे. याच्यामध्ये फक्त तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक दिसतात बाकीचे दिसत नाही आणि हे आधार कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता. कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मास आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं पूर्ण प्रोसेस सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.